ठाकरे सेनेचा हिंदी सक्तीला धुळ्यात तीव्र विरोध, मार्मिकच्या प्रती झळकवत केली निदर्शने। महाराष्ट्र राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदीला तिसरी सक्तीची भाषा करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी कंबर कसली असून मराठी भाषाप्रेमींनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यात ठाकरे सेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी शिवसैनिकांनी साप्ताहिक मार्मिकच्या प्रती झळकवत राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला। राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदी सक्तीला तीव्र विरोध दर्शविण्यात आला, अशी माहिती शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दिली। या आंदोलनामुळे राज्य सरकारच्या भाषा धोरणाविरोधातील मराठी भाषिक संघटनांचा रोष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतंच एक परिपत्रक काढून हिंदी ही त्रिसूत्री भाषा म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी असं परिपत्रक काढून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। पण महाराष्ट्रातील जनतेचा, राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता पूर्वी जो त्या परिपत्रकामध्ये अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला आणि त्याच्याऐवजी मराठी हिंदी भाषेचा त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशा शब्दांचा खेळ या फडणवीस सरकारने मराठी भाषेच्या आणि हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेला आहे। आधी ज्या महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे, त्यातल्या त्यात हिंदी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही दुय्यम भाषा म्हणून अद्यापही महाराष्ट्रातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली नाही आहे। असं असताना केंद्र शासनाचं धोरण म्हणून हिंदी भाषा सक्तीकरण करणं, हे महाराष्ट्रामध्ये लागू करणं हे फडणवीस सरकारचं धोरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी हाणून पाडायला हवं। कारण की तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आणि गुजरातमध्ये गुजराती भाषा त्या ठिकाणी गुजरात्यांनी स्वीकारलेली आहे। गुजरातमध्ये आणि तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा सक्तीचा त्यांनी त्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी विरोध केलेला आहे। आपण जर बघितलं मराठी भाषेला हा 2000 वर्षांचा जुना इतिहास त्या ठिकाणी आहे। सातवाहन काळामध्ये एक शिलालेखाचा एक ग्रंथ 2000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी छापून आलेला होता। सन शक्य 1100 मध्ये मुकुंदराजांनी त्या ठिकाणी मराठीमधला पहिला ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला होता आणि 16व्या दशकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहून आधुनिक मराठीचा वापर त्या ठिकाणी करून ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यावेळेला त्या ठिकाणी प्रकाशित केलेली होती। मराठी भाषेला हा जवळपास 2000 वर्षांचा इतिहास असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी या ठिकाणी करू पाहत आहे। 1965 साली या राज्यामध्ये मराठी राजभाषा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती। 1966 पासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024 साली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला। असं असताना महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे, जो अत्यंत घाणेरडा प्रकार या ठिकाणी आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि येत्या आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या 1100 जिल्हा परिषदेच्या शाळा, त्यातल्या त्यात 2100 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अशा 3000 शाळांना शिवसेनेच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी। हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अंमलात आणू नये या संदर्भाचं पत्रव्यवहार येत्या आठवड्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत।